सध्या आपण बघतोय की अनलॉक नंतर बिझनेसमधील सगळ्या सेक्टरनं चांगलीच धाव घेतली आहे। म्हणजेच कोरोनाच्या काळात ठप्प पडलेली आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते आहे। हळूहळू सगळेच व्यवसाय सुरू होत आहेत, त्यामुळे इकॉनॉमी सुधरेल असा अनेकांचा समज आहे। मात्र खरंच इकॉनॉमी सुधरते का हा मोठा प्रश्न आहे, कारण आजही देशामध्ये असे अनेक रिस्क फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे इकॉनॉमीला धक्का पोहोचू शकतो किंबहुना तो पोहोचतोय। त्यातलंच एक कारण म्हणजे रुपयामध्ये आलेली घसरण। सध्या डॉलर हा मजबूत होत चाललेला आहे आणि रुपया हा 20 महिन्यांच्या सगळ्यात खालच्या स्तरावर जाऊन पोहोचलाय। मात्र रुपयामध्ये आलेली ही घसरण कशामुळे, त्यामागची नेमकी कारण काय आहेत, डॉलर इतका मजबूत का होतोय, रुपयाच्या घसरणीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा फटका बसू शकतो, कुठं नुकसान होतंय कुठं फायदा, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, इंडेक्स भावना यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सुरुवातीला आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया। एक काळ होता जेव्हा रुपया हा डॉलरला चांगलीच टक्कर देत होता। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर रुपया आणि डॉलरची किंमत ही सारखीच होती, कारण तेव्हा देशावर कुठलंही कर्ज नव्हतं। मात्र 1951 नंतर देशाने विदेशाकडून कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर रुपयाचं मूल्य हे हळूहळू घसरायला लागलं। आता प्रश्न उपस्थित होतो की रुपयाची किंमत ठरते कशी, कोण ठरवतं? आपल्याला माहितीच आहे की रुपयाची किंमत हे आरबीआय ठरवत असतं। रुपया हा त्याच्या डिमांड आणि सप्लायवर देखील अवलंबून असतो, म्हणजे त्यावरूनच आयात आणि निर्यात होत असते। आपल्याला माहितीच आहे की सगळ्याच देशांकडे दुसऱ्या देशांची करन्सी असते आणि त्याच करन्सीच्या आधारावर आयात आणि निर्यात होत असते। इतकंच नाही तर डॉलरला वैश्विक करन्सी म्हणून ओळखलं जातं, कारण बाहेरील देशांमधून येणाऱ्या वस्तू या डॉलरच्या स्वरूपात आपण घेत असतो। त्यामुळे डॉलर हा मजबूत करन्सी म्हणून ओळखला जातो, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मात्र डॉलरची किंमत वाढते की रुपया घसरतोय, हा मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेऊया। अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं काही पॉलिसींची घोषणा केली आहे। त्यामध्ये स्टिम्युलस मध्ये काही कटौती केली आहे, म्हणजे डॉलरच्या छपाईवर काही रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रेट वाढू शकतो अशी देखील शक्यता आहे। ब्रिटननं तर रेट वाढवलेली आहेत। आपण जर पाऊंडचा विचार केला तर पाऊंड हा डॉलरच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात खाली पडलेला होता। मात्र आता पाऊंड देखील सुधारलेला आहे। इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियन डॉलर जो आहे त्यामध्ये देखील सुधार बघायला मिळाले, कारण ऑस्ट्रेलियाकडून आलेले रिपोर्ट हे पॉझिटिव्ह होते। हे एक कारण होतं आणि दुसरं कारण म्हणजे FIIची विक्री। तुम्ही जर मागच्या 2 ते 3 महिन्यांचा शेअर मार्केटचा अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की FIIची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। FII म्हणजे काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स याला म्हणतात FII। FIIची मोठ्या प्रमाणात मागच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये विक्री होत असल्या कारणाने शेअर बाजारामधून विदेशी बाजार हे पैसा काढत चाललेले आहेत। जेव्हा ते पैसा काढतात तेव्हा इथून जेव्हा पैसा बाहेर काढला जातो तेव्हा डॉलरच्या स्वरूपात पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचतो। मात्र जरी FIIने पैसा काढलेला असेल, म्हणजे विक्री केलेली असेल, त्यानंतर देखील या वर्षी IPO हे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। तुम्ही जर 2021 IPO सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला दिसेल की या वर्षी मोठ्या प्रमाणात IPOs लॉन्च झाले। त्यामुळे विदेशी बाजाराने आपला जो पैसा होता तो IPO मध्ये देखील गुंतवलेला होता। त्यामुळे जर अनेकांचा असा समज असेल की FIIने विक्री केलेली आहे तर पैसा हा बाहेर गेलाय, असं नाहीये। त्यासोबतच IPO मध्ये देखील FIIने पैसा टाकलेला आहे, ज्यामुळे भारतातून जेवढा पैसा बाहेर गेलेला आहे त्यामधला काही प्रमाणात पैसा हा भारतामध्ये परत देखील आलेला आहे। आता प्रश्न उपस्थित होतो की जर रुपया घसरत असेल तर त्याला सांभाळण्याचं काम कोण करेल? अर्थातच आरबीआय। आरबीआयकडे काही ऑप्शन्स असतात, त्यामध्ये एकतर आरबीआय रुपयांची विक्री जास्त प्रमाणात करते किंवा डॉलर विकत घेते। मात्र सध्या आरबीआय अशी कुठलीही पावलं उचलताना दिसत नाहीये किंवा काही काळासाठी दिसणारही नाही, असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे। कारण जेव्हा रुपया घसरतो तेव्हा काही सेक्टरमध्ये भारताला चांगला फायदा देखील होतो। तो कसा? आपण जर बघितलं तर एक्सपोर्ट जे आहे ते वाढतं। रुपया कमी झाल्यामुळे, म्हणजे रुपया घसरल्याने इकडच्या ज्या वस्तू असतात त्यांची किंमत कमी होते,
त्यामुळं बाहेरील देशातील लोक म्हणजे बाहेरील देशातील जे आपल्या देशातून माल विकत घेतात, एक्सपोर्ट करतात, त्यांची संख्या वाढते. त्यामुळं सरकारला त्याच्यातून देखील फायदा होतो. तर एक्सपोर्ट वाढवण्यासाठी सरकार किंवा RBI सध्या तरी रुपया घसरू देणार असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. आणि यावर एक चांगलं उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छिते. आपण चायनाचं उदाहरण घेऊया. चायना हे त्यांच्या करन्सीची डिव्हॅल्यू करतं. त्याचं कारण एकच आहे की त्यामुळं एक्सपोर्ट वाढतो. आपण जर बघितलं तर आज चायनाचा जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक देशांमध्ये चायनाच्या वस्तू वापरण्यात येतात. आपण आपल्या भारताचाच विचार करूया. अनेक चायनाच्या वस्तू भारतात वापरल्या जातात आणि अनेकांकडून आपण ऐकलं असेल की चायनाच्या वस्तू या स्वस्त मिळतात. त्यामागचं हेच कारण आहे की एक्सपोर्ट वाढतं. त्यामुळं अनेक वेळा चायना जे आहे त्यांच्या करन्सीची डिव्हॅल्युएशन करतं आणि तेच कुठेतरी भारत सरकार देखील करताना दिसून येत आहे. मात्र जेव्हा रुपया 77 पर्यंत येईल तेव्हा RBI पावलं उचलू शकते असं देखील अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. आता मुद्दा उपस्थित होतो की नुकसान आणि फायदा कोणाला होतो आणि कोणत्या कंपनीजला होतो. नुकसानाची आपण गोष्ट केली तर यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं ते ऑइल सेक्टरमधील कंपनीला. कारण आपल्याला माहिती आहे की आपण भारताच्या बाहेरून 80 ते 85% ऑइल घेतो. त्यामुळे ONGC, भारत पेट्रोलियम अशा अनेक कंपन्यांना याचं नुकसान होतं. यासोबतच पेंट कंपनीला देखील याचा फटका बसतो. कारण आपण जर बघितलं तर पेंट बनवण्यामध्ये जो रॉ मटेरियल आहे तो ऑइलच आहे. त्यामुळे पेंट कंपनींना देखील याचा नुकसान होतं. यासोबतच बँकेला नुकसान होतं कारण इन्फ्लेशन वाढतं. त्यामुळे बँकेला देखील याचं नुकसान होत असतो. यासोबतच आणखीन काही कंपन्या आहेत जशा ऑटो सेक्टरमधील कंपन्या झाल्यात. कारण अनेक रॉ मटेरियल आहेत आपण जे भारताच्या बाहेरून आयात करतो कार बनवण्यासाठी किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर बनवण्यासाठी, ज्यामध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, अशोक लेलँड अशा अनेक कंपन्या आहेत, महिंद्रा अँड महिंद्रा, ज्यांना याचा फटका सोसावा लागू शकतो. यासोबतच नुकसान आपण बघितलं आणि फायदा आता कुठल्या कंपनींना होतो तर IT आणि फार्मा सेक्टरला याचा खूप चांगला फायदा होतो, ज्यामध्ये सरकारला देखील आपण फायदा होताना बघतोच आहे. तेव्हा रुपया घसरतोय यामागची नेमकी कारणं कोणकोणती आहेत, तो का घसरतोय, यासोबतच डॉलरच्या मजबूती मागचं नेमकं कारण काय आहे, यामुळे कोणकोणत्या सेक्टरला फायदा होतोय आणि कोणत्या सेक्टरला नुकसान, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला दिलेली आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा किंवा ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही देखील मला प्रश्न विचारू शकतात. या खास भागामध्ये मी आता इथंच थांबते. बाय बाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे